मित्रांनो नमस्कार. हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आणि मी सादर करतोय भाई मंत्री यांच्या भेट आणि मुलाखतीचा उत्तरार्ध. भाई मी सांगितलं की मला प्रथम भेटले ते एका साहित्य संमेलनात. त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. एक निष्णात अभियंते म्हणून आणि शिरोडा सिंधुदुर्ग कोकणातले सामाजिक कार्यकर्ते म्हणून. थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे निस्सीम भक्त आणि शिष्य. साहित्य संमेलनामध्ये माझी आणि भाई मंत्रींची भेट झाली ती अगदी अशी उभ्या उभ्या. आणि कुठंतरी त्यावेळेला मला असं वाटून गेलं होतं की भाईंना एकदा निवांत भेटावं आणि त्यांच्याशी गप्पा कराव्यात, बोलावं, त्यांचं काम समजून घ्यावं आणि त्यांच्याकडून माझा यूट्यूब चॅनल ऐकणाऱ्यांना एक प्रेरणा द्यावी. अलीकडच्याच काळामध्ये एप्रिल महिन्याच्या रामनवमीला पप्पा पाटील काही मित्रमंडळी आम्ही रामनवमीला वालावलला गेलो होतो कोकणामध्ये. राम जन्मकाळ झाला. उत्सवात सहभागी झालो. हापूसानं लगडलेल्या आंब्याच्या बागा बघत 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 आम्ही गाठलं आरवली शिरोडा. मनसोक्त गप्पा केल्या भाईंशी. तरीसुद्धा ही ठरली धावती भेट. जरी पोटा पाण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो तरी आमची मुंबईची ना जुळली नव्हती. तिथे हेतू एकच होता की उदरनिर्वाहाचं साधन. परंतु हे जरी मनात असलं तरी जेव्हा संधी मिळाली, आयुष्यात थोडा सेटल झालो, 20 वर्ष सर्व्हिस केली, पेन्शन लागू झाली, तेव्हा निदान बाबा आता हरकत नाही, आपल्या गावाकडे जी काय आपली खरं कर्तव्य आहे तिथं जायचं असं ठरवलं. त्याच्यातनं हळूहळू मग ह्या इतर म्हणजे विठोबा देवस्थान, त्याच्यानंतर शाळा, त्याच्यानंतर काजू कारखाना, हे सगळं आलं. पण शाळेच्या वेळेलासुद्धा किंवा पहिल्यांदा आरवली मेडिकल सेंटर जेव्हा सुरू केलं आम्ही, त्यावेळेला माझ्याबरोबर आना बाक्कर, दिलीप साळगावकर, त्याच्यानंतर आमचे नाथा केळकर, अशी पुष्कळ मंडळी होती. मुंबईतसुद्धा मेडिकल सेंटरवर पुष्कळ मंडळी होती. आता आपण जे उभे आहोत ते सचिन दळवी, जयवंत दळवीचे पुतणे. आमचे आणि भाईंचे खूप चांगले संबंध. भाई उर्फ रघुवीर मंत्री ही एक अशी व्यक्ती आहे ज्याला आम्ही आमचा आधारवडच म्हणतो. कारण का आम्हाला मार्गदर्शन, तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारा माणूस असेल ना तर माणसाला उंची गाठता येते. तर भाई हे स्वतः त्या काळात डिप्लोमा इंजिनियर गारगोटीला जाऊन झाले. ज्यावेळी इकडे तसं शिक्षण इंजिनियर म्हणजे हा परवलीचा शब्द होता. काही ठराविक कुटुंबातली लोक चांगल्या ह्याच्यापर्यंत जायची आणि भाई हे तसे शेतकरी कुटुंबातले, हे मला माहिती आहे. आणि त्यावेळी अशा विपरीत परिस्थितीत भाईंनी तिथं जाऊन शिक्षण घेतलं चांगल्या गुणाने. म्हणजे मला वाटतं रँकनी भाई उत्तीर्ण झालेले आहेत, 1 किंवा 2 रँकनी त्यावेळी डिप्लोमा. आणि पुढे कधी ते डिग्री करू शकले असते, परंतु काही आर्थिक हे असल्यामुळे भाईंना डिग्रीचा नाद सोडावा लागला. मला भाई केव्हाच बोलले नाहीत ही गोष्ट मी आज हे करतो. कारण त्यांची जी ज्ञान आहे, त्यांची जी धडडी आहे, त्यांची काम करून एखाद्या गोष्टीची लगन आहे, ती जर आपण बघितली तर भाई नक्की डिग्री करून त्याच्या पुढे गेले असते. पण तो आर्थिक परिस्थिती वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच काही बदलता येत नाही. त्यामुळे पण तरी पण त्याच्यावर भाई हे राहिलं नाही. त्यांनी पुढे जाऊन BARC सारख्या भारतातल्या नामांकित संस्था ज्याच्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे आपली कारकीर्द केली आणि त्यानंतर स्वतःचा कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला. पण ज्यावेळी हा ठसा उमटवला त्यानंतर भाई गतकाळ विसरले नाहीत. कारण का मी मगाशी म्हटलं भाई डिग्री करू शकले असते, पण तो काही गोष्टी आता जी काही मुलं अशी एखादी असतात होत करू आणि ती जर भाईंकडे आली, भाई मला शिकायचं आहे, भाई त्याला पैसे देतात. कारण का त्यांना कुठेतरी ते अंतर्मनात असावं, अरे मला त्यावेळी मिळालं नाही पण ते दुसरा त्याच्यापासून वंचित राहू नये. भाई या कानाचं या कानाला कळत नाही पण भाई पैसे देतात, असे अनेक जणांना पैसे देतात. त्याचप्रमाणे आरोंद्याला एक गृहस्थ आहे, त्याचा कमरेचा मणका काम करताना पडला आणि तो जागेवर अक्षरशः लुळा होऊ नये, फक्त मान हलते. तुम्हाला कोणाला माहीत नसेल, दर महिन्याला भाई जाऊन त्या कुटुंबाला 3,000 ते 4,000 रुपये देतात दर महिन्याला. अधिक त्या मुलांना रेशन खाऊ या गोष्टी पण तिथं जाऊन पुरवतात. आज त्यांनी इथं आनंदाश्रय इथं अनाथाश्रमासाठी बिल्डिंग बनवून दिले वहिनींच्या नावाने. जवळजवळ 56 लाखाच्या वर 56 ते 60 लाखाच्या आसपास त्याला खर्च आला. आणि जसं नुसतं बांधून दिलं आणि भाई गप्पा राहिलं नाही काय, कारण बऱ्याच वेळा कसं होतं पैसे देतात आणि लोक ओके थांबतात.
भाईंचं तसं नाही. भाईंची अजूनही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आहेत. अजूनही तिथे काय कमी पडतं तुम्हाला सांगतो. आम्ही गणेश चतुर्थी साजरी करतो, पण भाई करंज्या घेऊन तिकडे जातात. ज्या उत्सव असेल जे काही असेल तिथं, कारण का तिथं जे 40-50 लोक आहेत त्यांना माझ्यासारखं खाणं मिळावं. कारण का मी आज उत्सव आहे दिवाळीतला, मी काही चांगलं खातो तिकडच्या लोकांना चांगलं मिळावं ही भावना ठेवून भाई हे तिथं जातात. आता एक मालवणी म्हणजे नेहमी आपलं म्हटलं जातं फणस आपला हा इकडचं महत्वाचं फळ बाहेरून काटेरी वाटतो, पण आतून तो गोड आणि रसाळ मधुर असतो. भाईंचं हे तसं आहे नेचर. तुम्हाला दिसायला कामाच्या बाबतीत ते आणि असलंच पाहिजे. जर माणसाला आपलं काही साध्य करायचं असेल तर कामाच्या बाबतीत आपणाला चांगलं त्या बाबतीत वक्तशीरपणा, त्या बाबतीतचा एक धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि थोडासा कठोरपणा हा असावा लागतो. भाईंकडे तो आहे. पण भाई आतून मात्र ते फणसासारखेच आहेत. ते काटे आपणाला दिसतात. आतलं ज्यावेळी भाईंचं अंतरंग जो कोण बघू शकेल तो खरोखर भाग्यवान. आणि ते भाई तसे फणसासारखे गोड आणि रसाळ आहेत. माझंच तुम्हाला सांगतो, माझं वर्मी कंपोस्टचं चालू होतं, परंतु भाई मला नेहमी सांगायचे, अरे तू एवढं करून काय थांबणार, मालवणी भाषेत बोलायचं आहे, काय थांबतं इतक्या करून तू काय करतलं, आणखी काहीतरी कर, तुझ्यात कॅपॅसिटी असा. म्हणजे माणसाला एक चार्ज करावं लागतं ना, ते चार्ज कर, तुला काय लागेल मला सांग. म्हटलं भाई मला काय, त्यांना माहिती होतं मला सगळं, फक्त एक काय माहिती आहे कुठेतरी पुश लागतो, पुश. तो भाईने मला पुश दिला आणि त्याच्यानंतर आमचं हे क्वायरचं युनिट झालं. आज वेतोबाच्या कृपेने आणि यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थितपणे चालू आहे. गावासाठी इथं त्यांनी आरवली मेडिकल सेंटर उभारलं, कारखाना, काजू कारखाना वगैरे असे अनेक प्रकल्प केले. बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वतःचं, मला वाटतं आज त्यांचं नाही म्हटलं तरी मी तुम्हाला सांगतो 3 ते 4 कोटीचं दातृत्व आहे. हे कमीच असेल, पण कारण का एवढी वर्ष आता मी त्यांच्याबरोबर राहिलो आहे, अगदी आमची त्यांची सलगी आहे. त्यामुळे एवढं दातृत्व करणारा हा माणूस आहे. काही वेळा आपणाला आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला त्याची ओळख नसते, माहीत नसतं, परंतु यांनी जे दातृत्व केलं हे आरवलीच्या लोकांना खूप उपकार आहेत. फक्त ते आता परिस्थिती हे ते चालवणं काही जणांना कठीण जातं, कारण का कुठची गोष्ट त्याला मॅनेजमेंट स्किल लागतं. भाईंकडे ते आहे. भाई कुणाकडे भिक्षांदेही करतात, स्वतःही देतात, दुसऱ्याकडे सुद्धा भिक्षांदेही करतात. त्यामुळे भाईंकडे जे काही पैसे आहेत जमवण्याचे स्किल, आम्ही त्यांना नेहमीच म्हणतो, माझ्या भाई मी कोणाकडे तेवढं करू शकत नाही, परंतु तुमच्यावर मॅनेज करतो मी काय असेल ते. त्यांना माहिती आहे ना, आणि त्यांना एवढं माहिती आहे कुठच्या माणसाचा प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट हे भाई ओळखू शकतात. आणि त्या प्लस पॉईंटचा कसा वापर करून घ्यावा हे स्किल भाईंकडे आहे. आणि आता त्यांनी इथं हे जे नवीन सगळे उपक्रम केलेले आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर बसतो. इव्हन दररोज संध्याकाळी विशेषतः आम्ही भाईंच्या ऑफिसात बसतो. भाईंकडून तुम्हाला केव्हाही निगेटिव्ह काहीही ऐकायला येणार नाही. भाईंकडून तुम्हाला जे काही ज्ञान मिळेल ते पॉझिटिव्ह असेल. असं पॉझिटिव्ह बोलणारा माणूस आपणाला जर असेल तर आपली त्याच्यामुळे प्रगती होते. आणि भाई हे असं एक व्यक्तिमत्व आहे. माझ्यासाठी भाईंनी खूप म्हणजे पितृतुल्य असलेले भाई आहेत. आम्ही त्यांचं प्रत्येक गोष्टीला मी त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. त्या माझी काही सुखदुःख असतील तर त्यांच्याशी मी शेअर करतो. त्यांचं पण, ते पण आपली काही सुखदुःख, म्हणजे एवढं आमचं खूप दोघांशी हे आहे, तारतम्य जुळलेलं आहे. त्यांचं माझ्या वयात खूप फरक आहे. मी आहे 55 वर्षाचा, भाई आता 84 वर्षाचे. पण आम्हाला लाज वाटते या माणसाची एफिशियन्सी बघून. म्हणजे आम्हाला वाटतं अजून आम्ही किती मागे आहोत आणि आम्ही अजून किती गोष्टी केल्या पाहिजेत. स्पष्ट सांगतो, कारण कन्फ्युज व्हायला काही वाटत नाही. कारण का एवढी माणसाची एफिशियन्सी असते ना की दुपार ते साईटवर उन्हात उभे असतात. आम्हाला तेवढं जमत नाही, पण आम्हाला लाज वाटते, कारण का आपण नेहमी आपल्यापेक्षा मोठा माणूस बघावा. आणि आम्हाला योगायोगाने वेतोबाच्या कृपेने असा माणूस मिळाला. भाईंची आम्ही मागे 80 वर्ष साजरी केली. मला ते भाग्य आहे. आम्ही मी आणि राजन शिरोडकर दोघांनी जास्त पुढाकार घेतला. भाईंच्या कुटुंबाने पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतली आणि आम्हाला खूप समाधान आहे. आम्ही तो 80 करू शकलो. वेतोबाकडे मी एवढंच मागतो, भाईंचे 100 वर्ष करायचं, पण आम्हाला भाग्य मिळून दे, आणि ते नक्कीच मिळेल. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, गाव करील ते राव काय करेल. राव म्हणजे शासकीय यंत्रणा काय करेल. आणि त्याचं अलीकडच्या काळातलं एक सगळ्यात चांगलं उदाहरण जर कुठलं असेल
तर ते वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोडा इथे मला बघायला मिळते. भाई मंत्री आणि गावातल्या अनेक चांगल्या लोकांना घेऊन वेगवेगळ्या संस्थांच्या, अगदी सिद्धिविनायक सेंटर जे आहे प्रभादेवीचं मुंबईचं, तिथूनसुद्धा मदती गोळा करून मला वाटते 5 ते 6 हजार लोकवस्तीचे गाव असेल शिरोडा आरवली. आणि या ठिकाणी जे वैद्यकीय सुविधा केंद्र केलेलं आहे ते मोठ्या मोठ्या शहरांना, मोठ्या मोठ्या महानगरपालिकाच्या यंत्रणा देखील लागेल अशा प्रकारचं त्यांनी केलेलं आहे. वैद्यकीय सुविधा अनेक प्रकारच्या इथे दिल्या जातात, प्राथमिक सुविधासुद्धा सगळ्या दिल्या जातात. आणि त्याच्याच बरोबरीनं इथली एक स्पेशालिटी तयार झालेली आहे की मोतीबिंदू, काचबिंदू वगैरे डोळ्याशी निगडीत ज्या समस्या, शस्त्रक्रिया वगैरे आहेत त्याच्या सोयीसुविधा या वैद्यकीय केंद्रामध्ये शिरोड्याच्या विशेषतः दिल्या जातात. आणि त्याच्याबद्दल आपण समजून घेतोय अर्चनाकडून. नमस्कार, मी अर्चना राऊत. आरवली संशोधनमध्ये इकडे नर्स म्हणून काम करते. आरवली संशोधन केंद्रामध्ये सर्वात जास्त खासियत म्हणजे इकडे चालत असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल, जिकडे डॉक्टर नेहा पावसकर डॉक्टर सर्जन म्हणून इकडे OPDसाठी येतात. तसंच OPDसाठी खूप लांबून गावातले असेल तरी गोवा, मुंबई इकडच्या पेशंट भरपूर प्रमाणात इकडे येतात. त्याचं कारण की असं की कमी खर्चात आणि चांगल्या फॅसिलिटीज या हॉस्पिटलमध्ये सुविधा खूप मुबलक खर्चामध्ये इकडे दिल्या जातात. शिवाय इथं मोतीबिंदूचं ऑपरेशन पण केलं जातं. तसंच योग्य चष्मा नंबर काढून दिला जातो. त्याशिवाय डोळ्यावरचा पडदा जर खराब झाला असेल तर त्यावर पूर्ण ट्रीटमेंट दिली जाते. शिवाय बिनटाक्याचं इकडे ऑपरेशन होतं आहे, ते पण मुबलक आणि कमी खर्चातच होतं आहे. त्याशिवाय लेझरची पण ट्रीटमेंट इकडे दिली जाते. आणि पेशंटची राहण्याची, ऑपरेशनच्या वेळी पेशंटला राहण्याची सोय, जेवणाची सोय, चहा पाण्याची सोय पण इकडे केली जाते. कमी खर्चामध्ये हे सगळं होतं आहे. जसं गोवा किंवा मुंबईच्या ठिकाणी एवढा खर्च होतो, डबल खर्च होतो, त्यापेक्षा कमी खर्चात या हॉस्पिटलमध्ये सगळ्या पेशंटना मुबलक प्रमाणात सुविधा दिली जाते. तसंच डोळ्यांची तपासणीची फी पण अगदीच कमी प्रमाणातच घेतली जाते इकडे. जसं की मुंबई, गोवा ठिकाणी 1000-2000 खर्च करावे लागतात, तिकडे कमी खर्चातच आणि गरीब पेशंटचं पण इकडे समाधानकारक तपासणी वगैरे केली जाते. इकडे आरवली गावामध्ये पेशंट डोळ्याची सर्जरी करून नियमित हसतच बाहेर येतात. सिद्धी विठोबा देवस्थानचं अन्नदान जे चालतं त्या क्षेत्रात आरवली, शिरोडा तालुका वेंगुर्ला इथे आपण उभे आहोत. अन्नदान क्षेत्र आता दुपारचा टाईम 1 वाजता सुरू होणार आहे आणि ते 3-3:30 पर्यंत चालतं. हे अन्नदान जे आहे ते आम्ही फक्त 5 रुपयाचं एक कुपन घ्यायला लावतो आणि त्याच्यावर हे जेवण दिलं जातं 5 रुपयात. लोकांनी ज्यांना अन्नदान करायचं असेल ते 2000 रुपयाचा फॉर्म एकदा भरतात, त्याच्यावर तिथं तारीख लिहिली जाते, त्या तारखे दिवशी इथं अन्नदान केलं जातं आणि त्यांना प्रसाद पाठवला जातो. 2-2 हजाराप्रमाणे आज जवळजवळ आमच्याकडे 80 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये जमा झालेले आहेत आणि त्याच्या व्याजातनं आणि 5 रुपयातनं अन्नदान चालतं. एक जो स्टाफ आहे त्यांना एक कॉन्टॅक्ट दिलेला आहे
त्याच्यावरनं तिथं दररोज ते लोक येतात 10 वाजता आणि 4 वाजता जातात आणि अन्नदान अशा प्रकारे म्हणजे वर्षाचे 365 दिवस इथं चालू असतं. विठोबाच्या ह्याच्यात हे अन्नदान केल्यामुळे इथं काही लोक असे आहेत 3-4 लोक की ज्यांना घरी काहीच सोय नाही, ते दररोजच इथे येतात आणि जेवतात. आणि बाकी नॉर्मली आरवलीचे लोक इथं कोणतरी पाहुणे वगैरे आले तरच येतात. हे फक्त भक्तासाठीच असल्यामुळं लोक जास्त यायचे म्हणजे लोकल लोक टाळतात आणि अन्नदान अशा प्रकारे व्यवस्थित चालू आहे. ॲव्हरेज इथं वर्षाकाठी 60 ते 65 लोक रोज जेवतात. कधी पावसाळ्यात 10 ते 20, कधी मे महिन्यात 110, 120, जत्रेच्या वेळेला सुद्धा 150 लोकांपर्यंत इथे लोक जेवतात. एका वेळेला जवळजवळ 40 लोक बसले जातात आणि सर्वांचं जेवण इथं चांगल्या प्रकारे होतं. इथं मेनू असा असतो, भात, आमटी, भाजी, लोणचं आणि सोमवार आणि गुरुवारी गोड पदार्थ असा इथला मेनू असतो. काम करणारे सुद्धा मनापासून करतात. कवळ गीता नाम घ्या श्रीहरीचे, जवन होते नाव घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे अन्नक्षेत्र 2009 मध्ये सुरू झालं आहे. आम्ही दोघी 2010 पासून इकडे काम करतोय. आज आम्हाला जवळजवळ 13 वर्षे झाली आहे. आम्ही लोकांची जेवढी जमेल तेवढी आम्ही लोकांची सेवा करतोय आणि लोक पण आम्हाला चांगला प्रतिसाद देऊन जातात. आत्ता ह्या वेळेला 2022 पासून लोकांची जरा गर्दी जास्तच झाली आहे. म्हणजे जवळजवळ पावसात पण 80 लोक जेवतात आमच्याकडे. तिथून नाही का साहित्य संग्रह असायचे. कवी सुधांशू घ्यायचे बघा. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे दिसले मला, हे दत्त म्हणून दिसले. दत्तस्थानच आहे ना ते. औदुंबरला हे साहित्य संग्रह आहे आणि शंकर खंडोबाच्यावर मी गेलो होतो. आम्ही जवळून पाहिजे. गुरुवर्य विसरदाता भाऊसाहेब खांडेकर शिक्षण प्रतिष्ठान जी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या ज्या संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्याच्याच बरोबरीनं या ठिकाणी भाऊसाहेबांचं एक संग्रहालय तयार केलेलं आहे. आपण परदेशामध्ये जातो, विदेशामध्ये जातो, तिथं बघतो की त्या ठिकाणी तिथल्या कलाकारांना, तिथल्या साहित्यिकांना एक वेगळ्या प्रकारचा दर्जा आणि समाजामध्ये मान्यता असते. ते ज्या ठिकाणी राहिले, ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं, त्या सगळ्या गोष्टी या समाजापुढं नव्हे जगापुढं मांडल्या जातात. जसं की तुम्ही लंडनमध्ये गेला की न चुकता शेक्सपियरच्या गोष्टी, त्याचं संग्रहालय, त्याचं निवासस्थान ही बघण्याकडे उत्कंठ असते. आणि मी जर चुकत नसेन तर आपल्या महाराष्ट्राचे देशाचे विसरदाता भाऊसाहेब खांडेकर हे आमचे शेक्सपियरच होते. ज्या पद्धतीनं त्यांनी या कोकणच्या हिरवाईमध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये साहित्याची निर्मिती केली आणि म्हणूनच तर त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. आणि केवळ पारितोषिक म्हणून नव्हे तर समाजामध्ये सातत्यानं इतक्या वर्षसुद्धा त्यांच्या साहित्याची गोडी ही टिकून आहे. त्या साहित्याचा दर्जा जो आहे त्या दर्जाला अजूनही दुसरा साहित्यिक पोचलेला नाही. भले दुसऱ्या साहित्यिकांची दुसरी गुणवैशिष्ट्येही त्यांच्या ठिकाणी आहेत, अनेक नामवंत साहित्यिक आहेत, पण दुसरा भाऊसाहेब नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. मला आनंद होतो आणि भाईजींच्या तोंडात आम्ही मोठी समजून घेतो की भाईजींची तर मूळ प्रेरणाच भाऊसाहेब खांडेकर आहे. शाळेची, कॉलेजची आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढचा जो आयुष्यात त्यांना ब्रेक मिळाला ती सुद्धा भाई, नाही का. आणि याला अनुषंगून इथं स्मारक होत असताना तुमच्या सद्भावना काय होत्या, तुमच्या सहकार्यांच्या भावना काय होत्या, तुम्ही कधी सुरू केलं, काय तुमचे एफर्ट्स होते, हे थोडंसं आम्हाला खरोखर खुलासेवर समजून घ्यायचं आहे. 2015 ते 2018 मी ह्या कमिटीवर आलो, अधीक्षक म्हणून काम केलं
आणि ज्यावेळी बिल्डिंग बांधायची तर सगळी ठिकाणी टेकू लावलेले होते. ग्राउंड+1चं असं आमची ही बिल्डिंग होती आणि सगळं वरती मंगळवरी कौलं होती आणि खाली सगळे टेकू लावलेले होते. काय करायचं ते वास्तू टिकवायची असेल जी शाळेची नवीन इमारत बांधायचा आज आमच्या पुढे पर्याय होता. शाळेची एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर शाळेकडे फक्त 50,000 रुपये होते आणि 27,000 फुटाची इमारत आणि 27,000 फुटाच्या इमारतीमध्ये जर त्याचा खर्च जवळजवळ त्यावेळी 1,000 रुपये स्क्वेअर फूट जरी धरला तरी 2-2.5 ते पावणे 3 लाख 3 लाख पर्यंत खर्च होता. मग फंड्स कुठून आणायचे हा प्रश्न होता. पण बिल्डिंग बांधण्याजवळ सगळ्यांनी आम्ही माझ्या विद्यार्थ्यांनी ठरवलेलं होतं. मग आम्ही मुंबईत एक टीम केली. आम्ही 5-6 विद्यार्थी, मी, आमचे विधानसभेचे मुख्य सचिव रमेश कांबळी, त्याच्यानंतर शिक्षण तज्ज्ञ जे होते ते वास नाबर, मंगेश राजाध्यक्ष, आना बाकर, ही मंडळी आम्ही दर रविवारी सकाळी निघत असू. आज बोरवली घेतलं, कांदिवली घेतलं, मालाड घेतलं, वेस्टर्न साईडची पहिल्यांदा पूर्ण केली, नंतर सेंट्रल साईडला घेतली. प्रत्येकाच्या घरी जायचं, ते नसले तर परत जायचं. असं करून आम्ही जवळजवळ तिथं प्रत्येक विद्यार्थ्याला रिक्वेस्ट करून बाबा तू एका खोलीचे पैसे दे, अर्थात त्याला आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल, ज्याची ऐपत आहे त्याच्याच पुढे हे सांगावं लागेल. नाहीतर कोणी 10,000 दिले, कोणी 20 दिले, कोणी 25 दिले, असे सुद्धा आम्ही घेत असू. आणि काही जणांनी 3 लाख एका खोलीसाठी दिले, दुसऱ्यांना 5 लाख दिले, असेही पैसे घेत असू. सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सुरुवातीचा जो 75 ते 80 लाख रुपये आमचे जमा झाले आणि आम्ही मग शाळेची इमारत बांधायला सुरुवात केली. इमारत बांधताना एक विचार आम्ही ध्यानात केला होता, कारण जवळजवळ एका फ्लोअरला 9,000 स्क्वेअर फूट आहे आणि 3 फ्लोअर मिळून 27,000 स्क्वेअर फूट एरिया याची होते आणि याचा खर्च टोटल जवळजवळ 2,75,00,000 होता. आम्ही ग्राउंड फ्लोअर पूर्ण केला आणि फर्स्ट फ्लोअर आता करायचा. म्हणजे ते सुद्धा करताना एक गोष्ट ध्यानात ठेवली की मटेरियल आम्ही सप्लाय करत असू, कॉन्ट्रॅक्टरला देत असू, त्याच्यामुळे जे मटेरियलवरची प्रॉफिट ती आमची सेव्हिंग झाली आणि त्याच्यामुळं स्ट्रक्चर हे जवळजवळ खालचं स्ट्रक्चर आमचं 50 ते 52 लाखात तयार झालं ग्राउंड फ्लोअर. जे अशा प्रकारे जर आम्ही करत गेलो असतो तर आमचं सगळे काम 2.25 कोटीत झालं असतं. पण आमच्याकडे फंड्सबद्दल प्रॉब्लेमच होतं ना. तेवढ्यात आम्ही त्यावेळेचे मुख्यमंत्री नारायण राणे होते, त्यांच्याकडे त्यांची एक हे होती सगळ्याची मिनिस्टरची सिंधुदुर्गात मीटिंग होती. त्यावेळी त्यांच्यापुढे प्रपोजल मांडलं आणि त्या प्रपोजलमधून त्यांनी म्हणजे कोकण याच्यामधनं आम्हाला 1 कोटी रुपये दिले. पण प्रॉब्लेम असा आहे, जे 1 कोटी दिले ते त्यांनी आम्हाला दिलेले नव्हते. त्याच्यामुळं ते त्यांची कामं ते सगळीच PWD कडनं होतात. जे काम आम्ही 55 लाखात केलं तेच काम गव्हर्नमेंट याच्यातनं 94 लाख खर्च झाले. त्याच्यामुळं आम्ही 55 लाखात किंवा 52 लाखात एक फ्लोअर बांधला तर त्यांनी वरचा फ्लोअर त्या 94 लाखात बांधला. आता शेवटचा राहिला 1 फ्लोअर. त्याच्यासाठी परत आमचं कलेक्शन सुरू झालं. सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं. लोकांनी आता बिल्डिंग 2 ग्राउंड+1ची उभी झालेली आहे, त्यामुळे आम्हाला पुढचे पैसे चांगले व्यवस्थित मिळाले आणि आमची बिल्डिंग उभी राहिली. आता बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर आमची 1993 सालात ती आम्ही याचं नाव बदलायचं ठरवलं. ज्या शाळेचं नाव टी स्कूल होतं, ट्युटोरियल इंग्लिश स्कूल, त्या शाळेला आम्ही सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी आणि शाळेच्या मॅनेजमेंटने ठरवलं की गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान असं संस्थेला नाव द्यायचं आणि 3 हायस्कूल त्याच्या अंडर घ्यायची. त्याच्याप्रमाणे सगळं ठरलं. ज्यावेळी आमचं शतक महोत्सव झाला त्यावेळी ते बदललं नाव 93 सालात. शतक महोत्सवच्या वेळी हे झालं. त्यावेळी आम्ही ठरवलं की सगळं झालं, गुरुवर्य वि. स. खांडेकरांचं शाळेला नाव दिलं, पण एक असं स्मृतिभवन बनवलं जावं की त्यामुळे ते परमनंट लोक बाहेरचे लोक येतील, ते बघतील आणि लोकांना एक कल्पना येईल. त्याच्या प्रकारे आम्ही ते केल्यानंतर ते
आता संस्थेला म्हणाले, संस्था म्हणाले आपल्याकडे 3 लाख आहे, 3 लाखातनं तुमचं काय करणार ते तुम्ही करा. आम्ही डॉक्टर लवटेंना त्यावेळी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं की असं आहे. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो त्याच्यासाठी. तेव्हा तुम्ही आम्हाला याच्यातनं काय, त्यांनी कोल्हापूर युनिव्हर्सिटीत एक बनवलं तसं, तर तुम्ही आम्हाला, मग त्यावेळी पोद्दार म्हणून म्युझियम तज्ज्ञ होते ते आले, ज्यांनी हे बनवलं आहे पुतळा ते आले, आणि त्यांची जी हेल्पिंग इतर टीम होती म्युझियमची टीम ती आली, आणि त्याच्यातनं ही वस्तू उभी राहिली. त्याच्यासाठी 25 लाख खर्च होता, पण 3 लाख होते. त्याच्यानंतर 22 लाख आम्ही सगळ्यांना परत रिक्वेस्ट केली, बाबा असं असं आहे, तुम्ही आम्हाला हेल्प करा. त्यांनी केली. आमचे डॉक्टर लवटे 4 महिने त्यांनी हे करून हे सगळं उभं केलं. सगळ्यांना त्यांनी मनापासून, आणि उलट त्या ग्रस्तांनी 1 रुपया आम्हाला तुमच्याकडून घेतला नाही, आणि आमच्या म्युझियमसाठी त्यांनी 50,000 रुपये आपण म्हणून दिले, आणि याच्यात नाही आमची उभी राहिली वस्तू. मग आणि 27,000 स्क्वेअर फुटाची इमारतही उभी राहिली. सगळं व्यवस्थित चालू झालं. त्याच्यानंतर आम्ही लॅबोरेटरी बनवली. पाठीमागे एक 55 लाख खर्च करून मल्टीपर्पज हॉल बनवला, आणि ह्या दृष्टीने सगळं आम्ही करत गेलो. आम्हाला सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांची साथ मिळाली.